मित्र हो, रामकृष्ण हरी. सध्या गणेशोत्सव चालू असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये आनंदाचं, चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. मित्रांनो, आपला महाराष्ट्रामध्ये पोळा झाला की विविध प्रकारचे सण आपण साजरे करतो. त्याच्यामध्ये मग गणेश उत्सव आहे, त्याच्यानंतर दसरा आहे, मग दिवाळी आहे. अशा सणांची रेलचेल आपल्याकडे असते. आणि मग दिवाळी झाल्यानंतर सुरू होतात आपल्या खानदेशातल्या जत्रा. सध्या चोपडा सायकल असोसिएशनचं चॅलेंज मी घेतलंय आणि अतिशय सुंदर असे उपक्रम चोपडा सायकलिस्ट या ठिकाणी आयोजित करतायत. आणि तशीच एक संधी त्यांनी आज उपलब्ध करून दिलेली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी सुंदर असं गीत गायनाचा त्या ठिकाणी उपक्रम ठेवला आहे. माझ्या गणेशोत्सवाच्या उत्सवाला आपण जेव्हा गणेशोत्सव साजरा करतो, विविध प्रकारच्या कलागुणांना त्या ठिकाणी वाव मिळतो. सगळं कुटुंब एकत्र येतं आणि आनंद आणि उत्साह साजरा करतो. अशाच या उत्सवाच्या निमित्ताने आपल्याशी मी 2 कविता सादर करणार आहे. खरं तर या कविता माझ्या हृदयामधल्या आहेत. माझे आवडते लेखक कवी प्रशांत मोरे आणि कवी दयानंद पवार यांच्या 2 कविता मी आपल्यापुढे सादर करणार आहे. मित्र हो, आपला देश, आपला महाराष्ट्र माय, माती आणि मातृभूमीला मानणार आहे. पूर्वीपासूनच स्त्रियांची भूमिका ही आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी समर्पणाची असते. त्यांचं समर्पणच कुटुंब घडवतं आणि म्हणूनच त्याच्या पुढे वसुदैव कुटुंबकमची जो आपण विश्वाला नारा देतो आहे, ही भावना, हे समर्पण आपल्या पूर्वीच्या महिला जात्यावर जेव्हा दळायला बसायच्या त्यावेळेस त्यांचं कुटुंबावरचं प्रेम, माहेरावरचं प्रेम त्या व्यक्त करायच्या. आणि अशा व्यक्त केलेल्या भावना आमच्या मालेगावचे सुप्रसिद्ध कवी प्रशांत मोरे यांची कविता पहिली आपल्यासमोर सादर करतो. गहू दयस बाजरी दयस, गहू दयस बाजरी दयस, दयता दयता माय दयन दयता, याद माहेरनियस, याद माहेरनियस. मित्र हो, आज आपण जग अगदी जवळ आलंय. आपण एका क्लिकला सगळ्यांना भेटतो, सगळ्यांशी बोलतो. परंतु पूर्वी 6-6 महिने माहेरचं तोंड सुद्धा किंवा माहेरचं कुठलं पाखरू सुद्धा बघायला मिळायचं नाही. आणि म्हणून रोज सकाळी उठून जात्यावरती माहेरच्या माणसांची किंवा माहेरच्या गोष्टींची आठवण काढत, जेव्हा एखादा पदार्थ आपल्याला आवडतो, एखादी गोष्ट आपल्याला आवडते आणि ती आपली आई आपल्याला चांगल्या पद्धतीने करून देते. आपल्या आवडीचे पदार्थ जास्त करून आपल्या आईला माहिती असतात. आणि मग या अशा माहेरवासीन, सासरवासीन स्त्रीला जेव्हा एखादा पदार्थ आवडतो, त्याविषयीच्या भावना ती जात्यावर व्यक्त करते. गहू दयस बाजरी दयस, दयता दयता माय दयन दयता, याद माहेरनियस, याद माहेरनियस. अशी खाऊशी वाटस ओल्या खोबरानी खीर, अशी खाऊशी वाटस ओल्या खोबरानी खीर, येड मन घेर धीर, गाव कोस कोस दूर, माय कोस कोस दूर, गाव कोस कोस दूर, माय कोस कोस दूर. गहू दयस बाजरी दयस, दयता दयता माय दयन दयता, याद माहेरनियस, याद माहेरनियस. या जात्याला आपल्या सगळ्या सुखदुःख सांगत असताना मित्र हो, आपला देश माय, माती आणि मातृभूमीला मानणार आहे. आपला महाराष्ट्र माय, माती आणि मातृभूमीला मानणार आहे. आपल्या काळ्या आईवर आपण प्रेम करतो, आपल्या आईवर आपण प्रेम करतो. आणि असंच आपल्या आईचं वरचं प्रेम व्यक्त करत असताना कवी देवानंद पवार म्हणतात, माझ्या मायेचं चित्रांग मले भारत दिसते, माझ्या मायेच्या चित्रांग मले भारत दिसते, तिचा
उडता पदर, मले तिरंगा भासते तिचा उडता पदर, मले तिरंगा भासते. तिच्या कपाळीच कुंकू, तिच्या कपाळीच कुंकू अशोक चक्र वाटते. तिच्या कपाळीच कुंकू अशोक चक्र वाटते. तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते. तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते. पुढे म्हणतात, तिचं फाटक लुगड, तिचं फाटक लुगड त्याला 33 ठिगळ. तिचं फाटक लुगड त्याला 33 ठिगळ. जणू भारतामधले सगळे परांत वाटते. तिचा उडता पदर, मले तिरंगा भासते. तिचा उडता पदर, मले तिरंगा भासते. मित्र हो, आपली आई आपल्या घरामध्ये आपलं कुटुंब चालत बसताना, कुटुंब तर चालवते, चूल आणि मूल ती तर सांभाळते, त्याबरोबर आपल्या काळ्या आईची सेवा करत असताना सुद्धा ती अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या शेतीमध्ये सुद्धा काम करत असते. मित्र हो, देवानंद पवारांची आई जेव्हा शेतीमध्ये काम करते तेव्हा तिच्याकडे बघून ते म्हणतात, कवा हिरवीच साडी, कवा हिरवीच चोळी, कवा हिरवीच साडी, कवा हिरवीच चोळी. तिचं नेसन पाहून, तिचं नेसन पाहून हिरवा भारत वाटते. तिचा उडता पदर, मले तिरंगा भासते. तिचा उडता पदर, मले तिरंगा भासते. मित्र हो, आपली आई आणि आपली मातृभूमी याच्यावर प्रेम करणारे, याच्यावर निष्ठा ठेवणारी आपली भारतीय संस्कृती आहे. आणि हे पिढ्यानपिढ्या आपण आपल्या भारतीय संस्कृतीला पुढे घेऊन चाललो आहोत. आपल्या आजीनं आपल्याला सांगितलं, आपल्या आईनं आपल्याला सांगितलं आणि तीच परंपरा आपण पुढे आपल्या मुलांना सांगत आलो आहोत. मित्रांनो, जेव्हा आपण आईविषयी किंवा आईबद्दल जेव्हा बोलायला घेतो तर एक कवी म्हणतात की आपली आई आपल्याला इतकी दिसते की तिचं दिसणं बंद होऊन जातं. तिच्या सहवासामध्ये आपण इतके असतो की तिचा सहवासच आपल्याला लागतो, परंतु तिचं अस्तित्व आपल्याला दिसायला लागत नाही. अशा समर्पक भावनेनं अनेक स्त्रिया आज समाजामध्ये आपण बघतो, कुटुंबाला सांभाळता आता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंमुळे शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला आणि या स्त्रिया खऱ्या अर्थानं समाजाला हातभार लावायला सुरुवात झाली. आपण आता बघतो की अनेक महत्वाच्या क्षेत्रामध्ये असं एक क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये स्त्रिया नाहीत. या स्त्रियांच्या बद्दलची आपुलकी किंवा त्यांच्याबद्दलचं त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आपण विविध कवी आपल्या कवितेतनं वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात. मित्र हो, आईबद्दलच्या खूप साऱ्या कविता आहेत, परंतु या देवानंद पवार आणि कवी प्रशांत मोरे यांच्या 2 कविता मला खूप आवडल्या. पुन्हा एकदा तुमच्याशी बोलत असताना मला असं वाटतं की आईबद्दलची भावना आपण या गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पाच्या समोर व्यक्त करत असताना तिचं काम, तिचं संघर्ष या साऱ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. आणि या मातृभूमीला, या आईला मानणाऱ्या देशाला आपण पुढे आपली ही संस्कृती आणि आपली परंपरा आपल्या दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे. मग हे सण उत्सव जसे असतात त्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत या साऱ्या गोष्टी पोहोचवत असतो. आता बघा, सहज कवी म्हणतात, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई मायेचा सागर दिला जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. या कवितेतलं एक ओळ मला खूप आवडते, ती म्हणजे शुक्राची चांदणी तू ग, शुक्राची चांदणी तू ग, चंदनाची कोर ग,
शीतल छाया तुझी गाई मला हवी जीवनभर. त्या शीतल छाये मंदी ओल्या मातीच हे लेन. त्या शीतल छाये मंदी ओल्या मातीच हे लेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. मित्र हो, गणेश उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं चोपडा सायकल असोसिएशनचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की हे चॅलेंज देत असताना सायकलिंग बरोबर आपल्या सायकलिस्ट मित्रांमध्ये जे जे काही चांगले गुण आहेत, जे ज्या काही त्यांच्या कलागुण आहेत, त्यांना आपल्यासमोर सादर करण्याचा तुम्ही एक व्यासपीठ निर्माण करून देत आहात. आपण वाचनाचा प्रचार प्रसार करत आहात. या साऱ्या गोष्टींना जर बघितलं तर माझ्यासारख्याला या गोष्टींचा खूप सारा अभिमान वाटतो. कारण आपली कला किंवा आपल्या भावना या तुमच्यापर्यंत किंवा सगळ्यांपर्यंत पोहोचवता येतात. तुम्हा सगळ्यांना या सुंदर कामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी.